नमस्कार. आज 11 जानेवारी 2023 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, पहिली बातमी आहे. सुनावणी पुन्हा लांबणीवर गेलेली आहे. आता नवी तारीख देण्यात आलेली आहे 14 फेब्रुवारीपासून. जे शिवसेनेचं जे सत्तानाट्य वगैरे आहे किंवा जे शिवसेनेचे फोटो प्रकरण वगैरे आहे त्यावरती सुनावणी होणार आहे. यासोबतच पाहिलं आपण तर निवडणूक आयोगासमोर जो युक्तिवाद वगैरे सध्या चालू आहे त्याबद्दलची तारीख आहे 17 जानेवारी वगैरे देण्यात आलेली आहे. म्हणजे जे पक्षचिन्ह आहे आणि पक्षाचं जे नाव आहे त्या संदर्भात पण सुनावणी 17 जानेवारीपासून वगैरे त्याची चालू होणार आहे. ओके, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे या आता लांबणीवर गेलेल्या आहेत. पाहूयात यांचा निकाल जेव्हा येतील तेव्हा आपल्याला त्याबद्दल डिटेल डिस्कशन वगैरे करता येईल. त्यानंतर पहा, पेज नंबर 4 वरती जनहिताय सर्वदा शासनाचे नवे बोधचिन्ह आहे. म्हणजे मंत्रालयीन सेवा देण्यासाठी शासनाने ज्या पद्धतीने आपलं एक मोहर असते, ओके, त्या पद्धतीची एक मोहर वगैरे त्यांनी तयार केलेली आहे व त्याच्यावरती नाव दिलेलं आहे, घोषवाक्य एक दिलेलं आहे की जनहिताय सर्वदा. हे असं केल्यामुळे काय होणार आहे पहा, तर पत्रावर बोधचिन्ह वा घोषवाक्य हे राजमुद्रेच्या डाव्या बाजूस छापले जाणार आहे. हे घोषवाक्य आणि बोधचिन्ह मंत्रालय स्तरावर कामकाज करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा तसेच कार्यप्रणित निष्ठा देण्याचे काम करीत असते असा विश्वास शासन आदेशात वगैरे व्यक्त केलेला आहे. म्हणजे एखादी तुम्ही काम करत आहात व तुमचा स्वतःचा शिक्का वगैरे जर त्यावरती जर असेल तर म्हणजे अभिमानास्पद वगैरे ते काम होईल असं सरकारला वगैरे वाटत आहे. त्यामुळे बातमी होती की जनहिताय सर्वदा हे शासनाचे नवे बोधचिन्ह वगैरे असणार आहे. कशासाठी, तर मंत्रालयीन व आणि प्रशासकीय कामकाजासाठी. ओके, त्यानंतर पुढची न्यूज पहा. इथून दुसऱ्या अन्य काहीच गरजेच्या वगैरे न्यूज नाहीत. राज्य गारठले आहे. त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा पण देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे चला, दुसरी न्यूज इथून पण गरजेची नाही. त्यानंतर इथे देश विदेशमध्ये पहा, कोव्हॅक्स बाबत आज निर्णय होणार आहे. म्हणजे ज्या प्रौढांनी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लशीच्या 2 मात्रा घेतल्या आहेत त्यांना विभिन्न वर्धक मात्रा म्हणून कोवोव्हॅक्सची मात्रा देणे प्रस्तावित आहे. केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेच्या विषय तज्ज्ञ समितीची ही बैठक 11 जानेवारीला वगैरे होणार आहे. मग याबाबत आता कोवोव्हॅक्स बाबत वगैरे निर्णय आज होईल. मग तेव्हा आपण उद्या याबद्दल चर्चा वगैरे करू शकतो. त्यानंतर पुढे या, इथून दुसरी न्यूज वगैरे गरजेची नाही. त्यानंतर पहा, दक्षिण कोरियाच्या नागरिकांना चीनचा व्हिसा बंद वगैरे त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, हे पण न्यूज आपल्याला परराष्ट्र स्तरावर वगैरे गरजेची नसते. त्यानंतर पुढे या, लोकसत्ता विचार. ओके, म्हणजे लोकसत्ताचे हे एडिटोरियल आहेत, परंतु यामधून पण काही गरजेचं मला वाटलं नाही. सरकारला लेखकांचा एवढा दुस्वास का? ओके, पण आपण जर ब्युरोक्रॅट वगैरे जर व्हायचं असेल तर तुम्हाला सरकारच्या विरोधात वगैरेला जाता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न तर येण्याचे चान्सेस आपल्याला लो दिसतात. ओके, पुअर कॉस्ट बेनिफिट आहे, त्यामुळे प्लीज स्किप करू शकता तुम्ही. त्यानंतर पुढे या, इथून पण गरजेची न्यूज दिसत नाही आहे. कुतूहल वगैरे आहे, गरजेचं काहीच नाही आहे. त्यानंतर अस्मिता अंताकडे द्रविडी राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख राज्यपालांनी अभिभाषणातून वगळणे हा काही केवळ योगायोग नसावा. हा पण थोडंसं जर पाहिलं तर काल आपण पाहिलेला आहे सीएम स्टॅलिन आणि राज्यपाल रवी यांच्या दोघांमधील जो वाद आहे तो उंबरठ्यावर वगैरे आलेला होता व अगदीच विकोपाला वगैरे तो वाद गेलेला आहे. ओके, मग त्या संदर्भात हा लेख वगैरे दिलेला आहे. तरी देखील मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं की राज्यपाल संबंधी जे नोट्स वगैरे आहेत आपल्याला, म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससीच्या दृष्टिकोनातून जे काही आहे ते आपण डायरेक्टली घेतलेला आहे. ओके, त्यामुळे मी आता या पूर्ण लेखला वगैरे स्किप करतोय. त्यानंतर नेक्स्ट न्यूज या, संवादाची एक खिडकी. म्हणजे अगदीच पहा, आपला भारत देश जर पाहिलं तर आपण एकत्रितरित्या म्हणजे विविधतेत एकता वगैरे अशा पद्धतीने आपल्याला एक फीचर आहे भारताचं. ओके, की भारतामध्ये युनिटी इन डायव्हर्सिटी वगैरे आपल्याला दिसून येते. मग हे एक वैशिष्ट्य असताना आपण पण म्हणजे ज्या पद्धतीने जे न्यूज चॅनल्स वगैरे दाखवत आहेत, म्हणजे अगदीच जर तुम्ही डिबेट वगैरे जर पाहिलं, प्राईम टाईमचे जे डिबेट्स वगैरे असतात तर हिंदू वर्सेस मुस्लिम अशाच पद्धतीने वगैरे त्यांनी डिबेट वगैरे दाखवलेले आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक म्हणून यासोबतच एक सुजाण नागरिक या नात्याने प्लीज तुम्ही पण अशा पद्धतीने म्हणजे संवादाची एक खिडकी, ज्या पद्धतीने टीव्ही न्यूज चॅनलमध्ये वगैरे दाखवलं जातं की हिंदू मुस्लिमचा वगैरे वाद, परंतु खऱ्या अर्थाने जर समाजात आपण ग्राउंड लेवलवरती जर अभ्यासलं तर तशा पद्धतीने तो वाद वगैरे नसतो. त्यामुळे सुजाण नागरिक या नात्याने तुम्ही देखील संवादाची एक खिडकी वगैरे सतत चालू ठेवावी असंच या लेखिकांचं वगैरे मत आहे. व ते लेख पण मला अगदीच चांगल्या पद्धतीने वाटलं, परंतु यूपीएससी आणि एमपीएससीला अशा पद्धतीचा लेख येत नाही, त्यामुळे मी याला लेखला वगैरे स्किप करतोय. तरी देखील म्हणजे ज्या ह्या लेखचं जे बोध आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्लीज तुम्ही पण म्हणजे समाजामध्ये वावरत असताना जे भारताचं जे फीचर्स आहे, म्हणजे
भारत स्वतंत्र होत असताना त्यावेळेस पण आपण हिंदू आणि मुस्लिम जे आहेत ते सर्वजण एकत्र येऊनच आपण कार्य वगैरे केलेलं होतं. मग तेच जे हे आहे आपलं फीचर, त्यालाच आपण टिकून ठेवण्याचा वगैरे प्रयत्न करूयात. कारण आज आपली जी पिढी आहे यांनी जर हा फीचर वगैरे टिकून ठेवला तर पुढची जी पिढी आहे ती अशा आपल्या पद्धतीनेच वगैरे वागू शकेल. किंवा जर आज आपण न्यूज चॅनल्स वगैरे जर ऐकलं व आपण जर यांचा द्वेष वगैरे चालू ठेवला तर पुढची जी पिढी येणार आहे त्यांना म्हणजे अगदी आपला पुढचेच ते द्वेष वगैरे वाढत जाईल, असंच आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर हे त्याचं बेसिकली बोध होतं. त्यानंतर नेक्स्ट न्यूज या बुमरा यांच्या संदर्भात दिलेलं आहे, गरजेची न्यूज नाही. त्यानंतर विश्लेषण आहे पहा, राज्यातील पाणथळ जागा का आकर्षक आहेत. ओके, हा न्यूज अगदीच गरजेची आहे. तर पाहूयात पहा, आपल्याकडे अगदीच एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचे जे मिनिस्टर्स वगैरे असतात ते काय करतात पहा, ज्यावेळेस एखादी राज्यातील जी पाणथळ जागा वगैरे होते म्हणजे रामसार साईट वगैरे डिक्लेअर होते तेव्हा आपले जे मंत्री वगैरे असतात ते काय करतात तर अगदीच कॉंग्रॅच्युलेशन किंवा अभिनंदन वगैरे देण्याचं काम वगैरे तिथं करत असतात. परंतु ते अभिनंदन पात्र नाही आहे पहा. ओके, ते अभिनंदन पात्र नाही आहे म्हणजे तिथून आपल्याला हे दिसून येतं की आपण काहीच केलं नाही, याचं ते एक ठप्पा वगैरे आपल्याला दिसतं. रामसार साईट म्हणजे एक चांगली गोष्ट नाही आहे. ओके, आपल्या भारतानं काहीच केलं नाही अशा पद्धतीने ते दिसून येतं की आपला एवढे 75 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन तरी देखील आपण म्हणजे काहीच केलं नाही. त्यासाठी रामसार जे कन्व्हेन्शन आहेत त्यांना प्रयत्न करावे लागतात की ही साईटचं कन्व्हेन्शन म्हणजे ह्या साईटचं संवर्धन वगैरे करण्यासाठी. हे आपलं तिथे एक निकामीपणा ठरतं तिथं, तरी देखील आपले मिनिस्टर्स वगैरे करतात तर तिथे आपला कॉंग्रॅच्युलेशन वगैरे तिथं पाठवतात. परंतु तो झाला बेसिकली भाग. ओके, त्याबाबत आपल्याला जास्त डिस्कशन वगैरे करायचं नाही. परंतु तुम्हाला पण माहिती असावं, आता एखादी जर उद्या चालून जर एखादी रामसार साईट वगैरे जर ही आली म्हणजे नवीन उदयास वगैरे आली तर ते मिनिस्टर वगैरे नक्की तशा पद्धतीने हे करतील हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. परंतु तसं करणं गरजेचं नाही आहे, म्हणजे अभिनंदन वगैरे तिथं नाही आहे. परंतु म्हणजे पहा, मी काय सांगितलं की 75 वर्ष झाले तरी देखील आपण भारताने काय केलेलं, रामसार साईटचं वगैरे म्हणजे पाणथळ जमिनी असतात त्यांचं संवर्धन वगैरे केलं नाही आहे. ओके, त्यानंतर पहा, आता रामसार साईट्सचं पण म्हणजे जे वेटलँड कन्व्हेन्शन आहे किंवा रामसार कन्व्हेन्शन वगैरे आहे त्यांनी पण म्हणजे यामध्ये हे केलंय म्हणजे भारतातील जे साईट्स वगैरे आहेत, पाणथळ जमिनी वगैरे आहेत त्यांचं कन्व्हेन्शन वगैरे त्यांनी ठरवलं की आम्ही करणार यांचं संवर्धन वगैरे. ठीक आहे, म्हणजे भारत करू शकत नसेल तर जगातील संस्थांनी वगैरे तशा पद्धतीने केलं तर ते ठीक आहे, परंतु ते त्यांना पण जमलं नाही आहे पहा. त्यामुळे काय झालेलं आहे, जे पाणथळ जागा वगैरे होत्या भारतातील त्या आता अगदीच आटत आहेत किंवा आकर्षत आहेत असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो. मग आता ह्या अटण्यामागचं कारण किंवा अशा आकर्षणाचं वगैरे कारण काय आहे ते पाहूयात. तत्पूर्वी थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे याचं पाहून घेऊयात. तर पहा, वेटलँड्स इंटरनॅशनल या नेदरलँड स्थित जागतिक स्तरावरील संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गेल्या 30 वर्षात भारतातील अनेक पाणथळ जागांनी त्याचे नैसर्गिक अस्तित्व गमावले आहे. गेल्या 30 वर्षात अनेक पाणथळ जागांनी त्यांचे नैसर्गिक अस्तित्वच गमावलेले आहे. ही एक दुर्दैवी भाग आपल्याला इथं बेसिकली सांगता येते. हा डेटा तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण पहा हा अगदी सिंपल डेटा आहे व अगदी सिंपल बॅकग्राऊंड वगैरे म्हणजे प्रस्तावना वगैरे जर लिहायची जर म्हटलं तर तुम्ही ही डायरेक्टली लिहू शकता. त्यानंतर पुढे चला, पाणथळ जमीन नष्ट होते तेव्हा संपूर्ण नैसर्गिक यंत्रणाच कोलमडू लागते. त्यामुळे या जागांचे संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे. ओके, मग त्यानंतर आता 30 वर्षात किती पाणथळ प्रदेश आपण गमावलेला आहे तर गेल्या 30 वर्षामध्ये भारतातील दर पाच पाणथळ प्रदेशापैकी जवळपास 2 पाणथळ प्रदेशांनी त्यांचे नैसर्गिक अस्तित्व गमावले आहे. किती? दर 5 पाणथळ प्रदेशापैकी म्हणजे दर 5 पैकी आपण किती गमावले? 2. ओके, दर 5 पैकी आपण 2 प्रदेश गमावलेले आहेत हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. तर 40% जलस्रोतांतील पाणी जलचरांसाठी प्रतिकूल झालेली आहे व त्यापैकी जर खऱ्या अर्थाने 60% तर अगदीच गमावलेलं आहे, परंतु 40% जे पाणथळ वगैरे जमिनी आहेत ती संवर्धनासाठी परत एकदा रिवाईव्ह झालेली आहेत. म्हणजे 40% यश आपला रामसर साईट्सचं संवर्धन वगैरे केल्यामुळे आपल्याला ते भेटलेलं आहे. 40%चं यश आपल्याला अगदीच मिळालेलं आहे. पहा, रामसर साईट ओके म्हणजे रामसर साईट घोषित करण्यामागचा उद्देश काय असतो तर भारत काय करतं म्हणजे हा जो देश आहे, आता भारताचंच उदाहरण घ्या किंवा अन्य युरोपियन वगैरे त्यांचं पण उदाहरण आपण घेऊ शकतो. ओके, मग काय होतं पहा, बेसिकली आपल्या भारतामध्ये काही पाणथळ जमिनी वगैरे असतात. ओके, या पाणथळ जमिनीचं आपण संवर्धन वगैरे करू शकत नाही. ओके, संवर्धन वगैरे करू शकत नाही, परंतु ते जर पाणथळ जमिनी जे असतात तिथे जे बायोडायव्हर्सिटी रिच असतं म्हणजे तिथे अगदीच प्राणी पक्षी वगैरे यांचं अस्तित्व जास्त असतं. ओके, विविधता तिथं जास्त आढळते. यासाठी काय करतं पहा, रामसर जे कन्व्हेन्शन वगैरे आहे यानुसार ते संवर्धन वगैरे करतात यांचं. हे संवर्धन केल्यानंतर पहा इथे अन्य म्हणजे
जे पर्यावरणाला वगैरे पूरक नाहीये अशा घटकांना वगैरे ते घेऊ देत नाहीत किंवा संवर्धन कर्ज त्यांच्याकडेच जातं ते संवर्धनाचं वगैरे, मग ते खर्च वगैरे त्यांनीच देतात. त्यामुळे काय होतं पहा, हे एक स्वतंत्ररित्या म्हणजे ॲटोनॉमसली काम वगैरे करू लागतं. मग इथले याला जे फॅक्टर वगैरे कमी करत होते, म्हणजे ही पाणथळ जमीन नष्ट होण्याच्या कगारवर होती, त्याला फॅक्टर कोणते कोणते होते ते बेसिकली हे स्टडी वगैरे करतात, मग त्या फॅक्टरला वगैरे नष्ट करतात. यामुळे काय होतं, ही जी पाणथळ जमीन नष्ट होणार होती ती परत एकदा रिवाईव्ह करू शकते व अशा पद्धतीने असे रिवाईव्ह करण्याचे जे प्रयत्न आहेत ते 40% यशस्वी पण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे पहा, पाच स्थळं जी होती ते आपल्याला काय सांगता येतात की रामसर साईट वगैरे झालेली होती. त्यापैकी आपण किती हे केलेली आहेत, तर आपण 2 नष्ट झाली, त्यापैकी 5 पैकी 2 नष्ट झाली, परंतु जे 3 आहेत ते अगदीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिवाईव्ह वगैरे झालेले आपल्या इथं बेसिकली सांगता येत आहेत. त्यानंतर पुढे या, दिल्लीजवळ नसफगड तलाव आणि चेन्नईतील पल्लीकरण जलस्रोत वेगाने कोरडे झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, गृहनिर्माण योजनांचा विस्तार आणि पर्यायी धोरणांचा अभाव यामुळे पाणथळी जमिनी ज्या आहेत त्या कोरड्या पडत आहेत. ओके, आता ही प्लीज तुम्ही लक्षात घ्या. हे 2 जे उदाहरण आहेत हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये वगैरे जर विचारलं तर लिहिता येतील. ओके, यावरूनच तुम्ही उत्तर इथून पण डायरेक्टली म्हणजे ही प्रस्तावना झाली तुमची, त्यानंतर ही मेन बॉडीमध्ये वगैरे तुम्ही हे उदाहरण वगैरे टाकू शकता. मग आता पहा, पाणथळ जमिनीच्या नुकसानामागील काही कारणे आहेत का, तर अगदी पाहूयात त्याच्यामध्ये पण. तर पहा, पाणथळ प्रदेश आणि त्याच्या परिसंस्थेबद्दल ज्ञानाचा अभाव हे व्यापक नुकसानीचे महत्त्वाचे कारण आहे. बहुतेक पाणथळ जागांचा कालांतराने कचरा विल्हेवाटाची ठिकाणे म्हणून दुरुपयोग केला जातो. ओलसर जमिनी सुरक्षित ठेवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणले जातात अथवा या प्रवाहाचा मार्गच बदलला जातो. यामुळे काय होतं पहा, जेव्हा प्रवाहाचा मार्ग वगैरे बदलला जातो तेव्हा अगदीच आता इथे पाणथळ जमीन वगैरे आहे असं कन्सिडर करूयात. मग पहा, इथून नदी वगैरे जात होती बाजूने. ओके, परंतु काय होतं, त्यामुळे हे पाणथळ जमीन वगैरे तर साठवून होती, परंतु या नदीचा काय आहे, मार्गच बदलला यांनी. मग इथं पाणी येणार आहे का इकडे, तर येणार नाही. तर अशा पद्धतीने ही पाणथळ जमिनी वगैरे नष्ट करण्याचं काम इथं सध्याला होत आहे, हे आपण इथं सांगू शकतो. मग आता काही विद्यार्थ्यांना समजलंच नसेल की हे पाणथळ जमीन म्हणजे काय किंवा पाणथळ जागा म्हणजे काय वगैरे, अशा पद्धतीने काय म्हणत तरी काय आहे. तर पहा, सर्व ओल्या जमिनी म्हणजेच काय असतात, तर पाणथळ जमिनी असतात. ओके, पाणथळ स्थळे म्हणून त्यांना घोषित करण्यात येतं, सर्व ओल्या जमिनी. ओके, सर्व ओल्या जमिनी काय असतात, तर पाणथळ स्थळे असतात. व प्रत्येक पाणथळ स्थळ हे काय असतं, म्हणजे प्रत्येक पाणथळ स्थळ जे आहे ते रामसार साईट म्हणून असतंच असं नाही. ओके, रामसार साईटला येण्यासाठी ते अगदीच डिग्रेड वगैरे होण्यासाठी गरजेचं असतं, म्हणजे ते अगदीच खालावत आहे, त्याची स्थिती वगैरे खालावत आहे, म्हणजे वेगाने त्याचं डिक्लाईनमध्ये वगैरे जात आहे, तेव्हा काय करतं, रामसार साईटचं कन्व्हेन्शन वगैरे येऊन ते काय करतात, संवर्धन वगैरे करतात. म्हणजे भारताला जमत नाही आहे ना ते, तर आम्ही त्याचं रिवाईव्ह वगैरे करू असं ते म्हणतात. ओके, त्यासाठी पाणथळ स्थळ अशा पद्धतीने कार्य वगैरे करतं, हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. त्यानंतर त्यावर अनेक विविध प्रकारचे गवत झुडुपे उगवतात. ओके, त्यामुळे गवत आणि झुडपे उगवल्यानंतर तिथे प्राणी वगैरे येतात, त्यानंतर पक्षी पण देतात. ओके, कारण ते आपल्याला अगदीच सांगता येतं की तिथं पहा, आणि यामध्ये कृत्रिम तलाव, कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेतीसाठी बांधलेले तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही त्यामध्ये समावेश होतो. यामुळे काय होतं पहा, बायोडायव्हर्सिटी रिच आहेत हे पाणथळ स्थळे, म्हणजे थोडंसं ओलसर भाग आणि अगदीच म्हणजे पहा, प्राण्यांसाठी पण ते अगदी गरजेचं असतं. ज्या पद्धतीने क्रोकोडाईल आपण पाहतो किंवा अगदीच मासे वगैरे जर पाहिले आपण. ओके, त्यानंतर अगदीच त्या माशांना वगैरे पकडण्यासाठी कोण येतात, बगळे वगैरे येतात. त्यासाठी हे प्राणी आणि पक्षी या दोघांसाठी पण रिच असतं. यासोबतच खेकडे वगैरे तिथं सापडतात. हे सर्व बायोडायव्हर्सिटी रिच असतं पाणथळ जमिनी. ओके, तर हे अशा पद्धतीने. त्यानंतर पाणथळ जागेचे महत्त्व काय मग, तर पहा, पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती प्रदूषित घटक शोषून घेण्याचे काम करतात. ओके, त्यामुळे त्या ठिकाणचे पाणी शुद्ध होण्यास मदत होते. समुद्रकिनारी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे किनाऱ्यांची धूप थांबते. पाणथळ जमीन ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. ओके, प्लीज हे लक्षात घ्या. पाणथळ जमीन ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत आणि ती वातावरणातील प्रदूषके स्वच्छ करतात. पाणथळ प्रदेश आणि अनेक पक्षी, प्राणी, कीटकांचा अधिवास असतो तिथे, त्यासाठी पाणथळ प्रदेश हे महत्त्वाचे असतात. हे बेसिकली आपण तिथं लिहू शकतो. ओके, कारण हे पृथ्वीची फुफ्फुसे म्हणून देखील कार्य करतात. म्हणजे पहा, एखादा समुद्र आहे. ओके, आता हा थोडासा बारीकच झाला समुद्र, परंतु हा जर त्याचा किनारा वगैरे जर असला व इथं पाणथळ प्रदेश तयार होतो. पाणथळ प्रदेश तयार झाल्यामुळे काय होतं पहा, तर जेव्हा समुद्रातून लाटा वगैरे बाहेर येतात किंवा अगदीच मोठ्या प्रमाणात सुनामी वगैरे जर आली तर हे पाणथळ जमिनी वगैरे त्यांना अडवतात. कारण इथली जी वनस्पती वगैरे असतात ना, ते जास्त प्रमाणात लाटा वगैरे जमिनीवर वगैरे येऊ देत नाहीत किंवा किनारी प्रदेशाचा जास्त ऱ्हास वगैरे होऊ देत नाहीत. त्यासाठी पाणथळ प्रदेश असणं अगदी गरजेचं आहे.
आहे, त्यासाठीच रामसर साईट वगैरे अगदी कार्य करतं. मग आता पहा, तुम्हाला आता होमवर्क असेल की रामसर साईट्स आता भारतामध्ये किती आहेत. ओके, व यूपीएससीचे जर विद्यार्थी वगैरे तुम्ही जर असाल तर प्लीज तुम्हाला सर्व रामसर साईटचं म्हणजे रामसर साईट वगैरे पाठ करणं गरजेचं आहे भारतातील तरी. ओके, व लेक्स म्हणून येतं. पहा, रामसर साईट तुम्ही पाठ केल्यानंतर तुमचं आणखी एक फायदा होतो, लेक्स. पहा, यूपीएससी प्रिलिम काही पण विचारू शकेल, म्हणजे लेक्स पण प्रश्न विचारण्यात येऊ शकेल प्रिलिमला. त्यासाठी पहा, तुम्ही जर रामसर साईट तयार केलात ना, तुमचे लेक्स अर्ध्यापैकी बऱ्यापैकी तुमचे लेक्स वगैरे होऊन जातील. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही थोडंसं रामसर साईट पण एकदा करून घ्या. ओके, व त्याची आकडेवारी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अगदी सांगू शकता. पहा, मी सांगितलेले नाही, कारण अगदीच अपडेटेड झालेली आहे आकडेवारी, त्यामुळेच विचारतोय तुम्हाला. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्याला सांगायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे इथून सत्ता, कारण काही गरजेचं नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून पण गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर डायरेक्टली आपण येऊ शकतो लास्ट पेजवरती, म्हणजे क्रीडा आणि अर्थसत्ता. यात पण पहा, काहीच गरजेचं दिसलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये पण मुख्यतः 2-3च बातम्या गरजेच्या आहेत. तर पहा, पहिली बातमी आहे, वी विल नॉट पे अ फार्थिंग मोर सेज युनियन कार्बाइड. ओके, पहा, डिसेंबर 1984, ओके, डिसेंबर 1984 मध्ये झाली भोपाळ गॅस ट्रॅजेडी. ओके, तेथील गॅस लीकचं नाव काय आहे पहा, टॉक्सिक मिथाइल आयसोसायनेट. ओके, हे गॅस लीक वगैरे घटना झाली, त्यामुळे मृत झाले पहा 5295 व्यक्ती मृत झाले, व इंजुरीज जखमी किती झाले, 5,68,292 एवढे जखमी वगैरे झालेले होते. तेव्हाची ही आकडेवारी वगैरे आहे भोपाळ गॅस ट्रॅजेडी 1984ची. मग पहा, ती जी कंपनी होती युनियन कार्बाइड, या कंपनीने किती दिलेली आहे पहा, $470 मिलियन. ओके, $470 मिलियन एवढी रक्कम, म्हणजे तत्कालीन $715 करोड एवढी रक्कम त्यांनी भारताला वगैरे ती दिली होती. ओके, मग त्यावरती केस चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्ट सध्याला विचारत आहे की तुम्ही 50 करोड प्रत्येक व्यक्तीला वगैरे का देत नाही आहे. ओके, मग त्यावरती युनियन कार्बाइड वगैरे म्हणत आहे की त्या आम्ही आता ₹1 वगैरे एक्स्ट्रा देणार नाही. ओके, मग हा वाद वगैरे इथं दिसत आहे. बाकी तर न्यूज वगैरे यातून गरजेची वगैरे नाही आहे, कारण जजमेंट वगैरे फायनल तर आलं नाही आहे. ओके, त्यामुळे अशा पद्धतीचा फक्त भोपाळ गॅस ट्रॅजेडीतून प्रिलिमला वगैरे प्रश्न येऊ शकेल की हे मिथाइल आयसोनेट वगैरे जे आहे ते पदार्थ वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी तर इथून प्रश्न वगैरे मेन्स आन्सर रायटिंगसाठी वगैरे बनवण्याची मला म्हणजे तेवढंसं हे वाटत नाही, त्यामुळे मी याला आपण स्किप करतोय. त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती जाऊयात. इथून दुसरे न्यूज वगैरे गरजेच्या नाही आहेत पहा. त्यानंतर पहा आजचं एडिटोरियल पेज, लेसन फ्रॉम रशिया आणि युक्रेन वॉर. म्हणजे अगदीच जर तुम्ही पूर्वीचे पेपर्स वगैरे जर पाहिले तर काही गरजेचं वगैरे वाटत नाही, व अशा पद्धतीचे प्रश्नातून म्हणजे पहा, वृत्तपत्र वाचून जर परीक्षा जर यूपीएससी पास होत असतील तर म्हणजे सर्वजणच वृत्तपत्र वगैरे म्हणजे त्याबद्दलच पीएचडी वगैरे केले असते. ओके, त्यामुळे पहा, यातून प्रश्न अगदीच येऊ शकणार नाही, व त्यातून आपल्याला लेसन वगैरे काही घेण्याची गरज नाही. जे काही घ्यायचं आहे ते इंटरनॅशनल रिलेशनमधून घ्या, यातून काहीही गरजेचं नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. प्लीज स्किप करू शकता तुम्ही पण. त्यानंतर रायट लुजर गरजेचं नाही आहे, बोल्सोनारो वगैरे त्यांचं अँटी गव्हर्नमेंट वगैरे आहेत. आता पहा, कॉलम वाचायचे म्हणून तुम्ही पण कॉलम वगैरे वाचू शकाल, परंतु पहा, पुअर कॉस्ट बेनिफिट आहे त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये. म्हणजे आता ब्राझीलमध्ये ते वाद वगैरे चालू आहे, मग त्याबद्दल आपण भारतामधून वगैरे तशा पद्धतीनं प्रश्न बनत नाहीये. 2023 मध्ये जर तुमची प्रिलिम असेल तर तोपर्यंत हा मुद्दा फेडेड टॉपिक वगैरे होऊन जातो, त्यामुळे प्लीज स्किप करू शकता तुम्ही पण. त्यानंतर पहा, इकडे न्यूज आहे, द बिगिनिंग ऑफ इंडियाज कल्चरल रिनेसान्स. ओके, रेनेसान्स म्हणत आहेत ते. तर पहा, आता यांनी पण तेच म्हणत आहे की म्हणजे हा पण लेख जो आहे तो अगदी तशाच पद्धतीने दिसत आहे मला. आता 2047 म्हणजे अगदीच बीजेपी गव्हर्नमेंटचं इकडे 2047 पर्यंत आम्हीच सत्तेत वगैरे राहणार, अशा पद्धतीने आहे कदाचित ते पण. व यासोबतच आता इथून प्रश्न कशा पद्धतीने बनेल पहा, जे तमिळ संगम वगैरे झालं, काशी आणि तमिळ संगम वगैरे होतं, ते कोणत्या अंतर्गत वगैरे झालं, हा प्रश्न नक्की येऊ शकेल यूपीएससीला. ओके, तर ते कोणती मिशन होती, तर एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत झालं प्रकल्प. परंतु आता इथे यांनी टेक्निकल सर्व दिलेलं आहे, बीजेपी गव्हर्नमेंटनी काय काय केलं वगैरे तिथे. ओके, परंतु हे गरजेचं आहे का आपल्यासाठी, काही गरजेचं नाही आहे. ओके, आता तुम्हाला GS1 मध्ये इतिहासाच्या पर्स्पेक्टिव्हने नक्की प्रश्न विचारला जाऊ शकेल की संगम लिटरेचर वगैरे त्या संदर्भात. मग तुम्हाला तिथे संगम लिटरेचरमध्ये ते तोलक PM वगैरे जे आहे, त्यानंतर त्यासोबतच पहा मनी मेखलाई वगैरे यांची कहाणी वगैरे तुम्हाला संगम लिटरेचरची माहिती पाहिजे, न की हे पूर्ण काशी संगम वगैरे आता काय आहे, अशा पद्धतीचा प्रश्न मला तरी वाटत नाही की GS2ला आपण विचारू शकेल. ओके, त्यामुळे तुम्ही याला स्किप करू शकता. म्हणजे हे पूर्ण बीजेपीच्या अंतर्गत वगैरे लिहिल्यासारखं लेख वगैरे मला वाटत आहे. यांची थोडीशी भाषा पण तशाच पद्धतीने आलेली आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. पहा, ओके, तुम्ही संगम लिटरेचरवरती वगैरे थोडंसं फोकस करा, कारण त्यातील जे पुस्तकं वगैरे दिलेले आहेत, आत्ताच सांगितलं तुम्हाला मनी मेखलाई, त्यानंतर
टोक्का PM वगैरे जे आहेत ते प्लीज तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे मी या पूर्ण लेखला वगैरे स्किप करतोय. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती या बार्किंग अप द रॉंग ट्री. ओके, म्हणजे आपण चुकीच्या झाडाला वगैरे पाणी घालत आहोत असं लेखकाचं वगैरे मत आहे. तर आपल्याला माहिती आहे की नुकतंच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी काय केलं, रिमोट व्होटिंग फॅसिलिटी वगैरे भारतात मध्ये येणार आहे अशा पद्धतीने त्यांनी जाहीर केलेला आहे. ओके, मग त्या संदर्भात हा लेख दिलेला आहे की आता पहा, भारतामध्ये अगदीच मायग्रेशनचा प्रमाण आपल्याला जास्त येतं, म्हणजे इकडून म्हणजे भारतातून भारतात, त्यानंतर भारतातून विदेशात वगैरे जे मायग्रेशन आहे त्याचं प्रमाण आपल्याला भारतामध्ये अगदी जास्त आपल्याला आढळून येत आहे. त्यासाठी ही जी पॉलिसी वगैरे आहे इलेक्शन कमिशनने आणलेली ती अगदी गरजेची होती व ती आणावीच लागणार होती असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. परंतु याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पाहणं हे पण गरजेचं आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. त्यामुळे पहा, आता याचे इथं निगेटिव्ह वगैरे दिलेले आहेत तेच गरजेचे आहेत, त्याला आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा, पहिलं यांचं निगेटिव्ह वगैरे त्यांनी दिलेलं आहे. पहिला प्रॉब्लेम कशा पद्धतीने येईल की पहा, यांनी म्हटलेलं आहे की हाऊ विल इट बी अश्युअर्ड दॅट all those who wish to apply for the remote voting are able to do so without let or hindrance, and that will applications are processed fairly without hindrance और सिलेक्टिव्ह एक्सक्लुजन्स. म्हणजे पहा, आता कोणतं क्रायटेरिया वगैरे यांनी घालून देणार आहेत की, म्हणजे पहा कोणता क्रायटेरिया वगैरे तिथं ठरणार आहे की एखाद्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते असेप्ट होईल व एखाद्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होईल. ओके, म्हणजे असं कोणतं क्रायटेरिया वगैरे आहे का इलेक्शन कमिशनकडे की म्हणजे प्रत्येकाचे जर केले तर पॉप्युलेशन तर भरपूर होणार आहे. ओके, पॉप्युलेशन तर भरपूर होईल, मग त्यामुळे काय होईल पहा, ड्युअल म्हणजे त्यांचं हार्डवर्क जे आहे ते डबल हार्डवर्क वगैरे त्यांना करावं लागेल. ओके, हा बेसिकली प्रॉब्लेम आहे की कोणत्या बेसिसवर त्यांनी ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करतील व कोणत्या बेसिसवर ॲप्लिकेशन रिजेक्ट करतील. ओके, व भारतीय जे प्रशासन प्रणाली वगैरे आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे की सरकारी कामाने 6 महिने थांब होतं. मग अशा पद्धतीने जर तुम्ही पहा 3 महिने अगोदर जर निवडणुकीचा कालावधी वगैरे आहे, म्हणजे पहा आता त्यांनी तसंच म्हटलं होतं पहिल्या लेखमध्ये की जर 3 महिने जर असेल कालावधी, म्हणजे निवडणूक जर 2024 मध्ये असतील तर त्याच्या समोर आपल्याला काय तिथं ॲप्लिकेशन वगैरे द्यायचं आहे. मग आता लेखकाचं म्हणणं आहे की प्रत्येकालाच ते ॲक्सेप्ट करतील किंवा काही जणांना रिजेक्ट वगैरे करतील, म्हणजे त्याचं क्रायटेरिया वगैरे काय आहे ते अद्याप डिफाईन नाही आहे. ओके, ती एक न्यूज होती, म्हणजे ते एक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम काय आहे पहा, तर हाऊ विल इट बी एन्श्युअर्ड दॅट अ पर्सन अलाउड टू व्होट रिमोटली is invalidated for local voting and also that nobody is incorrectly invalidated. म्हणजे पहा, आता एखादा व्यक्ती आहे, ओके, या व्यक्तीने अगदीच रिमोट व्होटिंगसाठी वगैरे अप्लाय केलं व त्याला असेप्ट आलं. ओके, तो असेप्टेड झाला रिमोट व्होटिंगसाठी. मग पहा, तो रिमोट व्होटिंग RVM मशीनद्वारे वगैरे करेल, परंतु त्याची काय गॅरंटी आहे की तो परत जाऊन इकडे EVMने पण मतदान नाही करणार. ओके, म्हणजे पहा, RVM म्हणजे रिमोटली करेल मतदान व EVM मध्ये परत तो करू शकेल. ओके, म्हणजे काय गॅरंटी आपण घेऊ शकत नाही आहे ना की तो, म्हणजे भारतामध्ये तर तसे करण्यासाठी तर भरपूर उत्सुक वगैरे असतात किंवा तशा पद्धतीने आपला जुगाडू प्रथा जी आहे ती भारतात आपल्याला दिसूनच येते. ओके, मग आपल्याला इथं बेसिकली तेच सांगायचं आहे की डुप्लिकेशन ऑफ एफर्ट त्यांचे नक्की होऊ शकतील. ओके, जर यांनी बरोबर म्हणजे ती जर सिच्युएशन बरोबर योग्य पद्धतीने जर हाताळली नाही तर अशा पद्धतीने डुप्लिकेशन वगैरे इथं नक्की सापडेल असं आपल्याला इथं बेसिकली पाहायला येतं. कारण पहा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण असेप्ट जर केलं तर त्याला रिजेक्ट करावं लागेल त्या लोकल बॉडीमधून EVMद्वारे मतदान करण्यासाठी, म्हणजे फक्त एकच स्थिती वगैरे तिथं ठेवायची आहे. मग हे पण प्रॉब्लेम तिथं आपल्याला बेसिकली दिसून येत आहे की RVM त्यानंतर EVM. ओके, हे अशा पद्धतीने इथं दुसरी प्रॉब्लेम ही झाली. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम पाहूयात. त्यानंतर तिसरी पहा, थर्ड, हाऊ विल द व्होट्स बोथ द इलेक्ट्रॉनिक व्होटर्स अँड द VVPAT स्लिप बी कन्सिडर्ड अँड काउंटेड. म्हणजे पहा, आता लोकसभेचं जर मतदान वगैरे जर तुम्ही घेतलं तर लोकसभा किंवा विधानसभेचं जर मतदान वगैरे जर घेतलं तर तिथं अशा पद्धतीने तुमचं जे इलेक्ट्रॉनिक मशीन वगैरे असते याच्या बाजूला काय असतं, एक VVPAT मशीन वगैरे असतं. ओके, मग इथं काय दाखवलं जातं, तुमची स्लिप दाखवली जाते की तुम्ही कोणाला मतदान केलात. ओके, BJPला केलात, काँग्रेसला केलात वगैरे, हे व्हेरिफिकेशन इथं लेटर येतं. मग पहा, आता RVMला पण तशा पद्धतीने फॅसिलिटी देणार आहात का तुम्ही, तर ते पण एक प्रॉब्लेम आहे. व जर दिलात RVMला जर ती फॅसिलिटी दिलात, ओके, RVM जे व्यक्ती आहेत, ओके, जे रिमोटली मतदान वगैरे करणार आहेत, आता आपण त्या व्यक्तीचंच उदाहरण घेऊयात. ही व्यक्ती आहे. ओके, ही व्यक्ती काय केली, रिमोटद्वारा मतदान केलेली आहे. ओके, RVMद्वारा मतदान केल्यानंतर आता ह्या व्यक्तीने जे मतदान केलं, मग याचं व्हेरिफिकेशन म्हणजे हे जे VVPAT मशीनद्वारे व्हेरिफिकेशन वगैरे होणार होतं हे कुठं होईल, त्या RVM मशीन सोबतच होईल किंवा EVM मशीनकडे होईल. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, लोकल बॉडीसाठी, म्हणजे पहा, आपण
ए या ठिकाणचे वास्तविक आहोत व बी या ठिकाणी सध्याला वास्तवासाठी राहतो. म्हणजे लोकल कुठले आहोत आपण, बेसिकली आपलं मूळ ठिकाण एच आहे, परंतु बीला आपण वास्तवासाठी आहोत. मग पहा आपल्याला RVM द्वारे मतदान कुठं करता येतं, तर बी या ठिकाणी करता येतं RVM द्वारे मतदान, व ए या ठिकाणी EVM द्वारे मतदान करता येतं. ओके, मग पहा आता प्रॉब्लेम काय होणार आहे. EVM म्हणजे तुम्ही ए ही व्यक्ती बी या ठिकाणी काय केलेली आहे, त्याचं मतदान वगैरे दिलेली आहे. मतदान दिल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन पाहिजे, जे की व्हीव्हीपॅटने येतं. मग पहा आता ही व्हीव्हीपॅट तुम्हाला RVM सोबत जोडलं जाणार आहे की EVM सोबत जोडलं जाणार आहे, हे पण क्रायटेरिया वगैरे त्यांनी फिक्स केलेलं नाहीत. ओके, मग हा पण एक इथं प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. कारण पहा तुम्हाला ए या ठिकाणसाठीच निवडून द्यायचं आहे ना व्यक्ती, मग बी या ठिकाणी जर तुम्ही RVM व्हीव्हीपॅट वगैरे दाखवलं तर ते काही कामाचं नाही. मग परंतु जर तिकडे तर ते काही कामाचं नाही, इकडे कामाचं असतं. परंतु प्रॉब्लेम काय होणार आहे पहा, तर या व्यक्तीला पण व्हेरिफिकेशनची गरज असते. मग इथं पण काय होत आहे, डुप्लिकेशन ऑफ एफर्ट होत आहे. त्यानंतर 4था पॉईंट आहे पहा, फर्स्ट हू विल बी द पोलिंग एजंट ॲट द रिमोट लोकेशन्स, हाऊ विल बी एन्श्युअर दॅट इन अ डिफरन्शियल पॉलिटिकल एन्व्हायरमेंट ॲट अ रिमोट साईट अ रिमोट वोटर विल नॉट बी कर्स्ड. म्हणजे पहा यासोबतच आणखीन एक जर प्रॉब्लेम म्हटला तर ही जी व्यक्ती आहे ती ही व्यक्ती EVM द्वारे करेल किंवा RVM द्वारे मतदान करेल. मग पहा दोन्हीकडे कोणत्याही कोणा बेसिसवर जर ती मतदान वगैरे करत असेल, मग त्यांना पोलिंगसाठी तो ऑफिसर वगैरे कोण असेल, हा पण एक मोठा प्रश्न आहे. RVM साठी EVMचेच म्हणजे RVM साठी पण EVMचेच अधिकारी वगैरे बसतील का, हा पण एक मुख्य प्रॉब्लेम वगैरे आपल्याला तिथं बेसिकली दिसून येतोय. व हे चॅलेंजेस त्यामध्ये आहेत, हे 4 चॅलेंजेस वगैरे आहेत. आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अद्याप निवडणूक आयोगाने वगैरे त्यांनी जाहिरात म्हणजे गाईडलाईन्स वगैरे जारी केले नाहीत, तरी देखील आपल्यासमोर हे थोडेसे चॅलेंजेस वगैरे आहेत. म्हणजे पहा आता पुढल्या वर्षीपर्यंत जर त्यांनी कदाचित जर चॅलेंजेस वगैरे निर्माण केले नाहीत, तर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी काहीतरी माल मटेरियल वगैरे असावं, या निमित्ताने मी हा लेख वगैरे घेतलेला आहे. आता मला पण माहिती आहे अद्याप इलेक्शन कमिशनने वगैरे ही म्हणजे गाईडलाईन्सच दिले नाहीत, तरी आपण अभ्यास करण्याची गरज नाही. तरी देखील परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारण्यात आला, कारण इलेक्शन कमिशन सध्याला चर्चेमध्ये असतंच व पुढल्या वर्षी निवडणुका आहेत व यावर्षी पण 9 राज्यामध्ये निवडणुका आहेत, मग तुम्हाला पण माहिती असावं की त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे का होतील. त्यासाठी हे 4 मुद्दे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. डायरीमध्ये अशा पद्धतीने एक चार्ट काढून वगैरे तुमच्या भाषेत ते लिहून ठेवू शकता. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. इथून दुसरी न्यूज वगैरे काही गरजेची नाही. त्यानंतर इथे आहे पहा होमोसेक्शुअल मॅरेज. ओके, आता हे गरजेचं आहे. या संदर्भात पण सध्याला सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, परंतु आपण त्याबद्दल डिटेल चर्चा तर नाही करायची. ओके, कारण जजमेंट आल्यानंतर चर्चा करणार आहोत. तरी देखील तुम्हाला माहिती असायला हवं की कोणत्या देशामध्ये हे होमोसेक्शुअल मॅरेज लिगल आहे व कोणत्या देशात नाही. तर पहा हे जे आशिया वगैरे आहे, त्यानंतर हे आफ्रिका वगैरे खंड आहे, इथे तुम्हाला डायरेक्टली पाहता येतं की इथं होमोसेक्शुअल मॅरेज लिगल नाही आहे. परंतु जर वेस्टर्न कंट्रीज वगैरे जर पाहिलं तर इथं काय आहे, होमोसेक्शुअल मॅरेज लिगल आहे. व आफ्रिका कंट्रीज पण आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया. ओके, म्हणजे भारताचे जे चांगले मित्र वगैरे आहेत आफ्रिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर USA. ओके, म्हणजे आपण म्हणायला तरी म्हणू शकतो ना. त्यानंतर ब्रिटन वगैरे तिथं लिगल मॅरेज वगैरे आहे. त्यामुळे प्लीज भारताने पण तशा पद्धतीने वगैरे कन्सिडर केलं तर बरं होईल, असं आपण इथं डायरेक्टली आपल्या उत्तरामध्ये वगैरे लिहू शकतो. आता हा जो चार्ट आहे मी तो आपल्या वेबसाईटवरती अपलोड करणार आहे, तर तो तुम्ही तिथून पण पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे या अन्य न्यूज वगैरे गरजेची नाही. डायरेक्टली आपण टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती जाऊयात. तिथून 2-3 महत्त्वाच्या न्यूज आपल्याला पाहता येतील. तर पहा, द सेटलमेंट बिटवीन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आपण काल एक न्यूज पाहिलेली होती की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचं भांडण वगैरे ते चालू झालेलं आहे. कारण म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची केस वगैरे चालू झालेली आहे. मग त्यांच्यावरती सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे की फेअर डिव्हिजन वगैरे व्हायला हवं. मग तेच पाहूयात की कशा पद्धतीने त्यांचं मेन असेट वगैरे ते पाहूयात. तर पहा, आंध्र प्रदेशचं डिवायडेशन त्या अंतर्गत झालेलं आहे. तर आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2014 हे परीक्षेमध्ये वगैरे तुम्हाला म्हणजे पाठ हवं आहे. ओके, म्हणजे जर परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला मेन्स आन्सर रायटिंगमध्ये वगैरे, तर तुम्हाला हा प्रश्न हे उत्तरामध्ये कायदा वगैरे लिहिणं गरजेचं आहे. मग पहा, या कायद्यानुसार काय काय डिवाइड वगैरे होणार आहे त्यांचं. तर देअर आर 91 इन्स्टिट्यूशन अंडर शेड्यूल 9 अँड 142 इन्स्टिट्यूशन अंडर शेड्यूल 10 ऑफ द ॲक्ट. द डिव्हिजन ऑफ अनदर 12 इन्स्टिट्यूशन नॉट मेन्शन्ड इन द ॲक्ट हॅज ऑल्सो बिकम कंटिन्युअस बिटवीन द स्टेट्स. ओके, मग एवढ्या 91 आणि 142 इन्स्टिट्यूशनचं वगैरे काय होणार आहे, तिथं डिवायडेशन वगैरे होणार आहे. आता इथं कॉस्ट वगैरे दिलेलं आहे ते गरजेचं नाही, परंतु ही न्यूज तुम्हाला हे डाटा जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचा हा टॉपिक बिल्डअप होत आहे. बिल्डअप झाल्यानंतर जेव्हा आपला पुढे अशाच पद्धतीने डाटा वगैरे येईल, तेव्हा आपण याबद्दल
पुन्हा परत एकदा चर्चा करूयात. ओके, आता फक्त एवढ्यावरच आपण इथं थांबणार आहोत. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आरबीआयने नवीन गाईडलाईन्स वगैरे जारी केलेली आहे लॉकर संबंधी. पहा, तर आरबीआयने काय म्हटलेलं आहे की पहा, आता जर नवीन लॉकरची फॅसिलिटी वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, बॉन्डमध्ये वगैरे 2 बॉन्ड वगैरे घ्यावे लागतील. एक आरबीआयकडे द्यायचं व एक तुमच्याकडे वगैरे बॉन्ड द्यावे लागेल. ओके, व तुम्हाला ते पर मंथली वगैरे प्रीमियम वगैरे त्याचं भरावं लागेल. ओके, जर भरलं नाही तर तुम्ही बँकेकडे लायबिलिटी वगैरे म्हणून मागू शकणार नाही, असं त्याने डायरेक्टली इथं गाईडलाईन्समध्ये वगैरे दिलेलं आहे. कारण अमिताभ दासगुप्ता केस वगैरे ती होती तर त्या संदर्भात आहे. पण हे तेवढं पण पुअर कॉस्ट बेनिफिट आहे. UPSC याच्यावरती 10 आणि 15 मार्काचा वगैरे प्रश्न काढू शकत नाही असं माझं मत आहे, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. परंतु जे तुम्हाला गरजेचं होतं म्हणजे ब्रॉड ओव्हरव्ह्यू वगैरे या न्यूजचा पण मी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, इथून दुसरं ही एक न्यूज गरजेची आहे. द युनियन गव्हर्नमेंट सेंड्स आउट अ मेसेज ऑफ युनिटी अँड कॉन्फ्लुएन्स. आता पहा, जे कॉन्स्टिट्यूशन डिबेट वगैरे असतात त्याचं महत्त्व आपण कशा संदर्भात वगैरे घेऊ शकतो. आता पहा, द टर्म सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, तुम्ही डायरेक्टली मी पण म्हणतो तुम्हाला केंद्र सरकार वगैरे अशा पद्धतीने आपण सहज म्हणून जातो. ओके, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मी पण माझ्या म्हणजे जेव्हा लेक्चर वगैरे घेतो तेव्हा डायरेक्टली म्हणतो की सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे अशा पद्धतीने शब्द उच्चारतो. परंतु आपण जर संविधानामध्ये, मूळ संविधानामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हा शब्द जर हुडकण्याचा प्रयत्न केला किंवा शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट हा शब्दच भेटणार नाही. त्यासाठी पहा, तुम्ही किती अगदीच 395 कलमे आणि 22 पार्ट आणि 8 शेड्यूल वगैरे एवढे सर्व चालून पाहिले तरी तुम्हाला काय, जे सेंट्रल गव्हर्नमेंट शब्द आहे तो मिळणारच नाही आहे. कारण संविधानाने तो घातलाच नाही, तो इन्सर्ट करण्यात आलेला नाही आहे. ओके, आता पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट ही संकल्पना मूळची जर पाहिली तर ती ब्रिटनकडून वगैरे आलेली आहे. यासोबतच जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन वगैरे होतं, त्यांची ही म्हणजे त्यांच्याकडून ही आलेली प्रेरणा वगैरे होती की सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे असावं अशा पद्धतीने. परंतु झालेलं काय पहा, 1947 आणि 48 दरम्यान आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरचं ॲक्विजिशन वगैरे आपल्याकडे आलेलं होतं. म्हणजे जम्मू काश्मीर हा पण भारताचा वगैरे पार्ट झाला. मग आपण काय जम्मू काश्मीरला काय केलेलं होतं तर पहा, आपण जम्मू काश्मीरला एक ॲग्रीमेंटद्वारे घेतलेला आहे. ओके, जम्मू काश्मीर हाच एक स्टेट होता, तो ॲग्रीमेंटद्वारे आलेला आहे. बाकीचे जे स्टेट्स वगैरे आहेत तिथे ऑपरेशन वगैरे करून आपण ते आपल्या भारतामध्ये वगैरे मिसळण्याचा प्रयत्न केला. मग पहा, जम्मू काश्मीर ॲग्रीमेंटमध्ये वगैरे आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले पहा, की आपण हे सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे जो शब्द आहे तो वगळला पाहिजे. कारण पहा, ॲग्रीमेंटद्वारे जर आलेले वगैरे जे राज्य असतील त्यांना जर आपण सेंट्रल गव्हर्नमेंट जर म्हटलं तर ती फिलिंग कशी येईल की राज्य जे आहेत ते राज्य फुटू शकतील अशा पद्धतीची फिलिंग आहे. परंतु याऐवजी सेंट्रल गव्हर्नमेंट ऐवजी आपण जर युनियन वापरलं तर काय होईल पहा, हे काय आहेत, राज्य एकत्र आहेत अशा पद्धतीची फिलिंग येईल. या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेलं आहे, मग त्यामध्ये शब्द वगैरे तो सेंट्रल ऐवजी युनियन हा शब्द वगैरे त्यांनी इन्सर्ट केलेला आहे. हे त्यामागचं बेसिक आहे. ओके, त्यासाठीच पहा, आर्टिकल 1 जर तुम्ही पाहिलं तर इथं देण्यात आलेलं आहे की आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज दॅट इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. ओके, हेच प्रॉब्लेम आहे आपल्याला, म्हणजे युनियन गव्हर्नमेंट आपण पण म्हणायला हवं तरी देखील आपण म्हणत नाही. कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आपला अंगवळणी जरी झालेलं असलं तरी भारतीय संविधानामध्ये युनियन हा शब्द आहे, सेंटर हा शब्द नाही आहे. हेच तुम्हाला बेसिकली लक्षात घ्यायचं आहे. आता यावरती पण प्रश्न येऊ शकेल का, तर काही सांगता येत नाही. तरी देखील म्हणजे तुम्हाला माहिती असायला हवं याचे थोडेसे फीचर्स वगैरे, म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न आला त्यानुसार तुम्हाला याचं मोडतोड वगैरे करायला हवं. तुमच्या नॉलेजमध्ये वगैरे तुम्हाला मोडतोड वगैरे करायला यायला हवी, हेच आपल्याला बेसिकली इथं सांगता येतं. म्हणजे आता ह्याच्यावरून डायरेक्टली प्रश्न तर येणार नाही UPSC, म्हणजे अशाच प्रश्न कधीच UPSC विचारत नाही आहे. परंतु तुम्हाला जर फेडरेशन टॉपिकवर जर प्रश्न आला, म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वगैरे वगैरे शब्द आला तर युनियन गव्हर्नमेंट वगैरे आहे असं आपण लिहिलं तर आपल्या उत्तरामध्ये 4 चांद वगैरे नक्की लागतात. ओके, युनियन गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट नाही. हेच म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही संकल्पना काय, तर एकूण एकाचा सहवास वगैरे करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघं जण एकत्र काम करणे असा आपला कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची डेफिनेशन देता येतं. मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझममध्ये जर आपण युनियन गव्हर्नमेंट हा शब्द वापरला, त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा जे फाउंडिंग फादर ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन वगैरे आहे त्यांनी हेच वापरलेला शब्द आहे. कारण त्यांना पण माहिती होतं की आपलं जे सेंट्रल आणि स्टेट जे रिलेशन आहे ते घट्ट व्हावं, यासाठी त्यांनी युनियन गव्हर्नमेंट हा शब्द वापरला. हे जर लिहिणार ना तुम्ही तर अगदीच तुम्हाला चांगले मार्क वगैरे मिळतील असं माझं मत आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.